श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 31. अगस्ती ऋषींचा शिष्य विंध्याचळ पर्वत याच्यासमोर नारदाने एकदा उत्तुंगपणाबद्दल मेरू पर्वताची स्तुती केल्यामुळे विंध्याचळ पर्वत रागाने अतिशय उंच झाला. त्यामुळे दक्षिणेकडे सर्वत्र अंधार पसरला. सर्व प्राणीमात्रांना सूर्यदर्शन दुर्लभ झाले. ऋषीमुनींची यज्ञादी कर्मे अडून राहिली. त्यामुळे सर्व देव व ऋषीमुनी घाबरून ब्रह्मदेवाजवळ गेले. विंध्याचळ पर्वताचे गुरु अगस्ती ऋषी होते. आपल्या गुरुला पाहून विंध्याचळ नतमस्तक होईल असा विचार करून ब्रह्मदेवाने सर्व देव व ऋषीमुनींना अगस्ती ऋषीस विंध्याचळ पर्वताजवळ घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सर्वजण अगस्ती मुनीजवळ येऊन त्यांची व त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची स्तुती करू लागले. देवाणी बृहस्पती अगस्त्याची करीती स्तुती, आणि कसवेची वानिती लोपामुद्रा पतिव्रते ते. देवाणी बृहस्पती अगस्त्याची करीती स्तुती, आणि सवेची वानिती लोपामुद्रा पतिव्रते ते. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 31 समाप्त.